ठाणे महापालिकेच्या महासभेत आज मोठा राजकीय कलगीतुरा पाहायला मिळाला। सत्ताधारी युतीतल्या शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये वाद रंगला आणि सभागृह तहकूब करण्याची वेळ आली। महासभेच्या सुरुवातीला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून सभागृह तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, पण त्यानंतर वातावरण तापलं। भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी नारी शक्ती वंदन विषयावर विरोध करणाऱ्यांविरोधात निषेध प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला। हा प्रस्ताव सभागृहात वाचून दाखवण्यात आला नाही असा आरोप करून भाजप नगरसेवक संतप्त झाले। त्यांनी सभागृहाबाहेर निषेध व्यक्त केला। सभागृह तहकूब झाल्यानंतरही दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली। या प्रकारामुळे सत्ताधारी महायुतीतील मतभेद पुन्हा उघडकीस आले आणि ठाण्यातील राजकीय वातावरण तापल्याचं चित्र दिसून आलं। पण विरोधकांचा खरा चेहरा या निमित्ताने समोर आलेला आहे, कारण विरोधक फक्त महिलांबद्दल बोलतात, पण जेव्हा महिलांना खरंच काही महिलांसाठी करण्याची वेळ येते तेव्हा ते कसे पाठीशी जातात हे आपण सगळ्यांनीच बघितलं, पूर्ण देशाने बघितलं। आणि महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करण्याचं काम हे विरोधी पक्षांनी केलेलं आहे। त्याचा आम्ही सगळेजण महिला म्हणून तर निषेध करतोच, आणि या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या पक्षातल्या महिलांना देखील भेटलो आणि त्यांचं देखील हेच म्हणणं होतं की अधिनियमाला आमचा पाठिंबा आहे, की जेणेकरून सत्तेमध्ये प्रशासनाच्या कामकाजामध्ये महिलांचा टक्का वाढणार होता, महिलांचा सहभाग वाढणार होता। पण याला विरोध करून विरोधकांनी आपलं खरं रूप दाखवलेलं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। नारी शक्तीच्या विधेयकाला विरोध केल्याबद्दल ठाणे शहर शिवसेना शिवसेनेतर्फे ठाणे शहर शाखेतर्फे ठाण्यातच नाही तर शिवसेनेतर्फे अख्ख्या महाराष्ट्रात शिंदे साहेबांच्या ह्याच्यातनं तर्फे मार्गदर्शनाखाली अख्ख्या महाराष्ट्रात आंदोलनं चालू आहेत। आणि जर असा विषय असता तर हा आंदोलनं करायला आम्ही रस्त्यावर उतरलो नसतो। आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनं करतोय, ह्या सगळ्याचा निषेध करतोय। पण कुठल्याही गोष्टी त्रुटी काढून फक्त निषेध करत राहायचं कुठल्याही गोष्टी, ही त्यांना एक जुनी काय म्हणतात त्यांना त्यांची पद्धत एक सवय लागलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.